तुम्ही मेंढराचे वारसदार नाही तर तुम्ही वाघाचे वारसदार आहात. ही वाक्य माझी नाहीत, ही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. जेव्हा ते 1 जानेवारी 1927 ला पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभापाशी आले होते. मित्रांनो, 1818 लढाई आपल्याला माहित आहे. फक्त 500 सैनिकांनी 28,000 पेशव्याला धूळ चारली होती. पण दुर्दैवाने मधल्या काळात समाज हा इतिहास विसरला होता. त्याचा स्वतःचा स्वाभिमान हा गमावून बसला होता. अशा वेळी 1927 ला बाबासाहेब तिथे पोहोचले. त्यांनी त्या विजय स्तंभाकडे बोट दाखवलं आणि समाजाला एक प्रश्न विचारला, तुम्ही स्वतःला कमकुवत का समजतात? जरा मान वर करा आणि त्या स्तंभावरची नावे वाचा. सोमनाथ, रामनाथ, यशनाथ ही नाक लावलेली नावे कोणाची आहेत? ही नावे तुमच्या पूर्वजांची आहेत. हा दगड नाही, हा तुमच्या पराक्रमाचा जिवंत पुरावा आहे, जो खुद्द इंग्रजांनाही नाकारता आला नाही. बाबासाहेब त्या दिवशी म्हणाले, ज्यांनी इतिहास घडवला त्यांचे वंशज हे गुलाम कसे असू शकतात? त्या एका भाषणाने झोपलेल्या समाजात पुन्हा आग पेटवली. आणि म्हणूनच मित्रांनो, 1 जानेवारीला तिथे होणारी गर्दी ही फक्त गर्दी नसते, तर तो जागृत झालेला स्वाभिमानाचा सागर असतो. तुम्हाला तुमच्या या शूरवीर इतिहासाचा अभिमान आहे का? असेल तर कमेंट मध्ये जय भीम नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. जगाला कळू द्या आपण कोण आहोत ते.